नमस्कार. तृप्तीस टेस्टी ट्रीट्समध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण अवघ्या 6 ते 7 मिनिटमध्ये झणझणीत ओल्या हरभऱ्याचा ठेचा बनवणार आहे. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी मी ओल्या हरभऱ्याचे घाटे घेतलेले आहेत. हे घाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. घाटे सोलत असताना पटापट सोलून व्हावेत म्हणून एक ट्रिक सांगते. तर घाट्याच्या दोन्ही टोकांपैकी एका टोकाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेस करा. बघा, हरभरा घाटीतून पटकन वरती येतो. अशाच प्रकारे आपल्याला सगळे घाटे सोलून घ्यायचे आहेत. काही वेळातच मी सगळे घाटे सोलून घेतले. साधारण 1 वाटी एवढे हरभरे घाटीतून काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कढई गरम केली. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिरचीचे तुकडे, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने परतवून घ्यायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला सोलून घेतलेला हरभरा देखील यामध्ये परतवून घ्यायचा आहे. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर हे साहित्य आपल्याला 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायचं आहे. साहित्य परतवून घेत असताना गॅस मंद आचेवर करा, म्हणजे साहित्य व्यवस्थित भाजले जाईल. याआधी तुम्ही मिरचीचा ठेचा बनवलाच असेल. सेम त्याच पद्धतीने आपल्याला ओल्या हरभऱ्याचा ठेचा बनवायचा आहे. हा ठेचा चवीला खूप मस्त लागतो. एकदा बनवून बघा. तर या ठिकाणी साहित्य मी 3 ते 4 मिनिट परतवून घेतले. आता हे साहित्य थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला याचा ठेचा बनवायचा आहे. ठेचा बनवण्यासाठी इथे मी उकळी घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता. आता उकळीमध्ये थोडीशी कोथिंबीर घेऊया. आता हे आपल्याला अर्धवट कुटून ठेचून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही तीळ, शेंगदाणे, कारळं घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आमच्या भागामध्ये हरभऱ्याच्या सीझनमध्ये हा ठेचा सर्रास घरोघरी बनवला जातो. हा ठेचा दही, ताककण्याबरोबर आवडीने खाल्ला जातो. चवीला एकदम भारी लागतो. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर बघा, हा ठेचा बनवून झाला. हा ठेचा बनवल्यानंतर फ्रीजच्या बाहेर 4 दिवस आणि फ्रीजमध्ये 9 ते 10 दिवस टिकतो. फक्त स्टोअर करताना ओला हात ठेच्याला लागू नये असा स्टोअर करा आणि या हरभऱ्याच्या सीझनमध्ये या चमचमीत ठेच्याचा मनमुराद स्वाद घ्या. भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.